यांच्या पाठिंबा दिला? कधी दिला? काल प्रवीण दरेकरांनी सुद्धा नाही, कधी दिला? मी तर ऐकलं नाही. काल ते आमच्याबरोबर होते पक्षप्रमुख, पक्षाचे बरेच नेते तिथे उपस्थित होते. चर्चा झाली पक्षामध्ये. उद्धव साहेबांनी या संदर्भात नक्कीच चर्चा केली सगळ्यांशी. पण या क्षणी अजूनही अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणताही निर्णय आणि निकाल दिलेला नाही. अजित पवार महाविकास आघाडी सुरू राहिले आहे, बरेच वर्ष काँग्रेस सोबत राहिलेले आहेत. आता काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने उमेदवार देणं तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं? दिला पाहिजे नाही? का देऊ नये? निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात महाविकास आघाडीची एक भूमिका आहे. पण तरी सुद्धा अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळानं हिरावून नेलं, त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक 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 सन्मान आहे. एवढा पुरता विषय आहे. पण निवडणुका लढायच्याच नाहीत, बिनविरोधच झाल्या पाहिजेत, हा अट्टाहास हा चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे निवडणुका तुम्ही इतर सगळ्या निवडणुका लढता ना, भाजपवाले त्यासाठी मतं फोडता, आमदार फोडता, खासदार फोडता. एक मोठा वर्ग असतो निवडणूक काळामध्ये मतदारांचा, ज्याला सरकारला मतदान करायचं नसतं. त्यांनी काय करायचं? जे सरकार विरोधी आहे, शेतकरी, कष्टकरी, जो चिडलेला आहे, संतप्त आहे, त्यांच्यावरती बिनविरोध निवडणुका त्यांच्यावरती अन्याय आहे. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यापासून रोखणं आहे. तरीही या दोन्ही निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, चर्चा होत राहील आणि निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एक संघ आहे आणि राहील. तुम्ही आता राहुरी बाबत म्हटलात की तुमच्याकडे 3 इच्छुक उमेदवार तुम्ही लढण्याच्या तयारीत आहात. मात्र अशा वेळेला काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ हे ठामपणे सांगतायत मीडियामध्ये की आम्ही लढणार. इव्हन त्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला देखील सुरुवात केली. घेऊ द्या ना, त्यांचा पक्ष आहे, ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि पक्षानं आम्ही तयारी केली, आम्ही 3 उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. प्रत्येकानं कधी कोणावर निवडणूक लढण्याची वेळ येईल राजकारणामध्ये, युद्धासारखं असतं, सदैव तयार असलं पाहिजे. कोणाला जबाबदारी पडेल निवडणूक लढण्याची सांगता येत नाही. आम्ही स्वतः आमच्या उमेदवारांशी चर्चा केलेली आहे. आमच्याकडे 3 उमेदवारांशी आम्ही चर्चा केलेली आहे. हर्षवर्धन सपकाळजी जर त्यांचे उमेदवार ठरवून ठेवत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यांच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करते आहे. आणि 3 पक्ष मिळून आम्ही निर्णय घेऊ. आमचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. संसदेमध्ये एक विधेयक मंजूर झालेलं आहे. आंध्राची राजधानी ही अमरावतीच आहे राहील असं मंजूर झालेलं आहे. हो, पण तो निर्णय राज्य घेतं. माझ्या राज्याची राजधानी कोणती हा निर्णय केंद्र सरकार घेत नाही. महाराष्ट्राची राजधानी कोणती, मुंबई की आणखी काही, कर्नाटकची राजधानी कोणती, हा निर्णय आम्ही घेतो, राज्य घेतो. पण आंध्रच्या बाबतीमध्ये त्या संदर्भात एक विधेयक आलं संसदेमध्ये. उद्या मुंबईच्या बाबतीत असं विधेयक आणतील काही वेडवाकडं करण्यासाठी, किंवा इतर राज्यांच्या बाबतीत येतील. म्हणून सगळ्या राज्यांनी सावध असायला पाहिजे. चला, अपमानाचा विषय ताजा असतानाच जयंत मुनींनी आता छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नितेश राणेंबरोबर केलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी त्यांना उत्तर दिलंय ते योग्य आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मर्द मराठा भाषेमध्ये एक उत्तर दिलेलं आहे. त्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही कोणाबरोबर करताय? ज्यांच्याशी तुलना केली, ज्यांच्या संदर्भात, त्यांना तरी मान्य आहे का? खरं म्हणजे त्या संबंधित मंत्र्यांनी त्या क्षणी व्यासपीठावरती उभं राहून त्या मुनी महाराजांना विरोध करायला पाहिजे होता. पण त्यांना गुदगुल्या झाल्या छत्रपतींशी तुलना झाल्यावर. इतर कोणाशी तुलना झाली, कोणी केली असती तर हेच महाशय तडा तडा वाटाणासारखे उडाले असते. पण तुम्ही आपले बाळासाहेब ठाकरेंसारखी शाल वगैरे घेऊन, कोणीतरी दाखवलं मला, मी काय पाहत नाही, हे पहा काय. पण मनोज जरांगे पाटलांचं मी आज त्याच्यावरची भूमिका ऐकली. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये?